माझ्या लग्नाला नुकतेच 4 महिने झाले होते. मी दिसायला खूप रूपवान व भरदार शरीराची होते. माझा नवरा मला प्रत्येक सुट्टीला एखाद्या हिरोईनसारखं तयार करायचा आणि खूप छोटे कपडे घालायला द्यायचा. त्या कपड्यामध्ये माझं पूर्ण शरीर दिसायचं. मग तो मला घेऊन एका हवेलीमध्ये जायचा. तिथे त्याचा मालक रात्रभर माझ्यासोबत. माझं नाव रुपाली आहे. माझं वय 22 वर्षे असून मी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होते. माझा नवरा शहरात नोकरीला होता, त्यामुळे आम्ही नवरा-बायको दोघे शहरातच राहायचो. माझ्या लग्नाला 4 महिने झाले होते. एके दिवशी अचानक कुणालचा मालक आमच्या घरी आला. मी गुलाबी रंगाची साडी घातलेली होती. मग मी मालकाला चहा देण्यासाठी गेले. तेवढ्यात माझा पदर खाली सरकला. तेव्हा मालक माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच राहिला आणि कुणाललाही म्हणाला, "तुझी बायको खूपच सुंदर दिसते. तू तुझ्या बायकोला पार्टीला घेऊन ये. तिच्यामुळे पार्टीची शोभा वाढेल." कुणाल म्हणाला, "ठीक आहे." मालक म्हणाला, "कुणाल, तुझ्यामुळे बिझनेसमध्ये खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी माझ्या हवेलीमध्ये पार्टी आयोजित केली आहे." मालकाच्या बायकोचे हार्ट अटॅकने निधन झाले होते आणि जेव्हा मालकाने मला पहिले पाहिले तेव्हापासून मालकाची नजर माझ्यावरच होती. माझ्या लग्नाला 4 महिने झाले होते, त्यामुळे मी रोज चांगले कपडे घालून तयार व्हायची. आजही मी सुंदर ड्रेस घालून तयार झाले होते. परंतु माझा नवरा कुणाल रात्री घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती पिशवी माझ्या हातात दिली आणि म्हणाला की त्यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे, तो घाल आणि तयार हो. मी कुणालकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि म्हणाले, "मी तयार आहे." तो म्हणाला, "मी तुझ्यासाठी आत्ता जो ड्रेस आणला आहे तो ड्रेस घाल आणि तयार हो." मी पिशवी घेऊन माझ्या खोलीमध्ये आले आणि तो ड्रेस पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण तो अतिशय फॅशनेबल, खूप किंमत आणि शॉर्ट ड्रेस होता. मी म्हणाले, "कुणाल, हा ड्रेस खूप लहान आहे." कुणाल म्हणाला, "माझ्या मालकाने हवेलीमध्ये पार्टी ठेवली आहे, लवकर तयार हो." कुणालला एवढा किमती ड्रेस आणायची काय गरज होती? कुणालने मला लग्नात एक भारी साडीसुद्धा दिली नव्हती. म्हणाला, "माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता एवढा किमतीचा ड्रेस आणला आहे." मी तो ड्रेस घातला. मी दिसायला खूप सुंदर होते. त्या शॉर्टमध्ये माझे सुंदरता अजूनच झळकत होती. मेकअप करून मी केसांची वेणी घालू लागले. तेवढ्यात कुणाल खोलीत येऊन माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहू लागला आणि मग म्हणाला, "सर्व ठीक आहे, पण तुझे केस मोकळे ठेव. तू अजून सुंदर दिसशील." त्याच्या सांगण्यावरून मी माझे केस मोकळे ठेवले. मी तयार झाले. कपाटातून एक मोठी शॉल काढली. ती पाहून कुणालने लगेच मला थांबवले. तो म्हणू लागला, "हे काय करतेस? एवढ्या सुंदर ड्रेसचा सगळा लूक चालला जाईल." मी म्हणाले, "कुणाल, मी असे बाहेर जाऊ शकत नाही. तुम्हीच बघा, ड्रेस खूप टाईट आणि छोटा आहे." कुणाल म्हणाला, "माझ्याशी वाद घालू नकोस. माझा बॉस त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही." काही वेळातच कुणालला कोणाचा तरी कॉल आला. कुणाल म्हणाला, "हो, आम्ही तयार आहोत." मग तो म्हणाला, "चल." कुणाल एक गरीब कुटुंबातला मुलगा होता आणि एका किरायाच्या खोलीत राहत होता. माझ्या लग्नाच्या रात्री त्याने मला सांगितले, त्याचा पगार खूप कमी आहे की तो महिन्याच्या शेवटी संपेल आणि मलाही यावर काही हरकत नव्हती. लग्नाच्या त्या दिवसात मी सुद्धा कुणालकडे कशाचा हट्ट केला नाही. कुणाल कामावर गेल्यावर मी घरात एकटीच राहत होते आणि माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून मी घर सांभाळत होते. कुणाल मला सांगायचा की लग्नात खूप खर्च झाला आहे, म्हणून मी तुझ्यासाठी कधीही साडी विकत घेतली नाही. कुणाल इतके किमतीचे कपडे घेण्याच्या परिस्थितीत नसताना पण त्याने माझ्यासाठी एवढा किमती ड्रेस आणला होता. त्याची किंमत किमान 11,000 ते 12,000 रुपये इतकी असेल. थोड्या वेळाने कुणालच्या मालकाचा ड्रायव्हरचा फोन आला आणि आम्ही दोघे गाडीत बसलो. ती गाडी एका मोठ्या हवेलीच्या समोरून जाऊन थांबली. त्यावेळी 2 ते 3 गाड्या आधीच पार्किंगमध्ये उभ्या होत्या आणि आणखीन एक गाडी आमची होती. बाजूचा बगीचा खूप सुंदर फुलांनी सजवला होता, पण तिथे पार्टी असल्यासारखं वातावरण नव्हतं. कुणाल माझा हात धरून मला आतमध्ये घेऊन गेला. मला खूप लाज वाटू लागली, कारण माझा ड्रेस खूप टाईट आणि छोटा होता. हवेलीमध्ये मालकाने पार्टीसाठी एक खोली सजवली होती. त्या खोलीत गेल्यावर मला आता पुरुषांशिवाय कोणीही दिसले नाही. तिथे माझ्याशिवाय एकही स्त्री नव्हती. हे बघून मी खूप घाबरले. ही कसली पार्टी होती जिथे सगळे पुरुष होते, एकही महिला नव्हती आणि ती फक्त पुरुषाचीच पार्टी होती. तिथे सर्व मालकाचे मित्र आलेले होते. मग कुणाल मला इथे का घेऊन आला होता? मी म्हणाले, "कुणाल, इथे एकही बाई नाही." तो म्हणू लागला की त्याचे लग्न झालेले नाही, त्यामुळे त्याची बायको कुठून येणार? नंतर कुणालच्या मालकाचा त्याच्या मित्रासोबत माझी ओळख करून देऊ लागला
मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मालक हात मिळवण्याच्या बहाण्याने माझ्यासमोर हात करू लागला. हे पाहून मी मागे सरकले. मला कुणालच्या मालकाचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. माझे हृदय खूप धडधडू लागले. माझं मन इतकं घाबरू लागलं की मला त्या हवेलीमधून बाहेर पडावंसं वाटू लागलं. त्यावेळी तिथे 5 ते 6 पुरुष होते आणि त्या सर्वजणांच्या हातात काचेच्या ग्लासात सरबत होते. सगळ्यांचे डोळे जणू लाल झाले होते. तेव्हा मी जाऊन कुणालच्या मागे लपले होते. मी म्हणाले, कुणाल, मला इथे थांबायचं नाहीये. तू मला घरी सोड. तो म्हणू लागला, तुला काय झाले? मुली मुलांच्या पार्टीला जात नाहीत का? मला अशा घाबरणाऱ्या मुलीचा खूप तिरस्कार आहे. मला एकदम मोकळ्या स्वभावाच्या मुली आवडतात, ज्या प्रत्येक संमेलनात जाऊन आनंद घेतात. तो म्हणाला, असे वागणे बंद कर. असे म्हणत त्याने मला त्याच्या बाजूला उभे केले आणि मला पार्टी एन्जॉय करायला सांगितले. कुणालचे वागणे पाहून मला आश्चर्य वाटले. माझे डोळे भरून आले. मी रडणारच होते. तेवढ्यात मालकाचा एक मित्र माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, वहिनी, तुम्ही कशाला काळजी करता? 4-6 महिने थांबा, सगळ्यांचीच लग्न होतील. आणि आता आम्हाला बायका नाहीत तर आम्ही काय करणार? तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे. मग तो कुणालला म्हणाला, चल कुणाल, डायनिंग टेबलवर जेवण एकदम तयार आहे. मी कुणालचा हात घट्ट पकडून डायनिंग टेबलपाशी पोहोचले, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण ठेवलेले होते आणि मी कुणालसोबत टेबलावर बसले. कुणालच्या मालकाचे मित्रही समोरच्या खुर्चीवर बसले होते. मालक माझ्या ताटात वेगवेगळे पदार्थ टाकत होता आणि म्हणत होता, रुपाली, हे खाऊन बघ. आणि ते जेवण खरंच खूप चविष्ट होतं आणि मला खूप भूक लागली होती. विचित्र गोष्ट अशी होती की जेवत असताना माझ्या डोळ्यात खूप झोप येऊ लागली आणि जेवताना मला असं वाटलं की इथेच झोपून झोप लागेल. मी मादक नजरेनं कुणालकडे पाहिलं, जो मला 1 ऐवजी 4 दिसत होता. मी म्हणाले, कुणाल, चल आता घरी जाऊ, मला झोप येत आहे. तो हो म्हणाला. तेव्हा मी खुर्चीवरून उठून उभी राहिले. तेवढ्यात माझा तोल गेला आणि कुणालच्या गळ्यात पडले. मला माझे भान हरवायला फक्त 1 मिनिट लागला आणि मी गाढ झोपी गेले. मी सकाळी उठले तेव्हा माझे डोळे आणि डोकं खूप जड होतं. मी मोठ्या कष्टाने डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत हजर होते. मी अजूनही त्या शॉर्ट ड्रेसमध्येच होते, जो माझ्या अस्तित्वाला खूप त्रास देत होता. माझे सर्व दागिने एका बाजूने काढून ठेवले होते आणि मी बांगड्या घातल्या होत्या तिथे माझ्या हातावर ओरखडे आणि जखमेचे निशाण होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अजून पूर्णपणे शुद्धीवर आले नव्हते. कुणाल न घाबरता दूध घेऊन माझ्या खोलीत आला तेव्हा तो खूप खुश दिसत होता. तो मला म्हणाला, हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम काजू बदामाचे दूध आणले आहे. मी म्हणाले, मला कळत नाही, माझ्या शरीरावर एवढ्या वेदना का होत आहेत? मी जे सांगते याची काळजी करण्याऐवजी तो हसायला लागला आणि म्हणाला की काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस आणि मग तू बेशुद्ध पडली, म्हणून मी तुला घरी घेऊन आलो. घरी येताच मी तुझी सुंदरता पाहून भारावून गेलो आणि रात्रभर माझ्या इच्छा पूर्ण केल्या. आज कुणाल खूप चांगल्या मूडमध्ये होता. मी थोडी लाजले. तेव्हा तो म्हणाला, तू दूध पिऊन घे, मी तुझ्यासाठी डोक्याचं औषध घेऊन येतो. मग वेदना आणि त्रास काही वेळात निघून जाईल. मला आश्चर्य वाटले की एवढ्या दिवसात कुणालने माझ्यावर इतके प्रेम कधीच व्यक्त केले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी बरी झाले होते, पण हा सिलसिला रोजच चालू राहील हे मला माहीत नव्हते. पुढच्या सुट्टीला पुन्हा कुणाल माझ्यासाठी नवीन शॉर्ट ड्रेस घेऊन आला. तो म्हणाला, आज आपल्याला बाहेर जायचे आहे, तयार हो. आणि मग मला त्या मालकाच्या हवेलीत घेऊन गेला. यावेळी त्याचा मालक आणि त्याचे मित्र माझ्यासोबत पहिल्यापेक्षा जास्त मोकळं वागू लागले आणि म्हणाले, वहिनी, तुमच्या सुंदरतेने आम्हाला वेडं लावलं आहे. कुणाल खूप नशीबवान आहे की त्याला तुमच्यासारखी बायको मिळाली आहे. कुणालच्या मालकाने आणि मित्राने असे कौतुक केल्याने मला वाईट वाटले. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तर ते विचित्रपणे हसायला लागले. मी ठरवलं होतं की घरी गेल्यावर कुणालला सांगेन की मी यानंतर मालकाच्या घरी कधी जाणार नाही. यावेळी माझ्यासोबत असेच घडले. जेवल्याबरोबर मला झोप येऊ लागली. मग मी गाढ झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या शरीरात वेदना होऊ लागल्या. मला वेदना होत होत्या, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कुणाल खूप खुश होता आणि तो माझी खूप काळजी घेऊ लागला. त्याने घरी फळ फ्रूट्स आणायला सुरुवात केली होती. तसेच तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागला होता. त्याचा पगार एवढा कमी असून सुद्धा तो एवढा खर्च करू लागला. घरी येताना तो मला म्हणायचा, तुला स्वयंपाकाची गरज नाही, स्वयंपाकघरात जायचीही गरज नाही, तू फक्त तुझी सुंदरता कमी होऊ देऊ नको. कधी कधी मला त्याचं वागणे विचित्र वाटत होतं की मी म्हणाले की प्रत्येक बाई घरची काम करते
मला पण तुझ्यासाठी जेवण बनवायला आणि तुझे कामं करायला आवडतं, तो म्हणू लागला. तू फक्त तुझ्या शरीराची आणि सौंदर्याची काळजी घे. तुला माहीत नाही तू माझ्यासाठी किती अनमोल आहे. माझा हात धरून तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला, तुला मिळवण्यासाठी मी किती कष्ट केले आहेत. ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण आमचं लग्न नातं जुळणाऱ्या ग्रुप मार्फत झालं होतं. लग्नाआधी मी कुणाला पाहिलं नव्हतं. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे. माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला एक दिवस मार्केटमध्ये पाहिले होते आणि तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडलो होतो. तिथून मी तुझा पाठलाग केला, तुझं घर पाहिलं आणि मग कळालं की तुझी आई तुझ्यासाठी मुलगा शोधत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून मला खूप भीती वाटली की मी तुला गमावू शकतो. एकदा मी एका लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिले होते. मग मी त्याला म्हणालो की जर तू माझं लग्न तुझ्यासोबत जुळवण्यासाठी माझी मदत केली तर मी तुला भरपूर पैसे देईन. त्यावेळी न लावता लगेच माझी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी तुझ्याशी नाते जोडले. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने कुणाकडे पाहत होते. माझा नवरा माझ्यावर लग्नाआधीपासून प्रेम करत होता हे मला माहीत नव्हतं. त्याने माझ्यासाठी खूप काही केले होते आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात कुणालबद्दलचे प्रेम आणखीनच वाढले. पण मला माहीत नव्हते की सत्य तर काही वेगळंच होतं. पण या सुट्टीला कुणालने मला पुन्हा एक किमतीचा शॉर्ट ड्रेस आणून दिला आणि मला कळले नाही. मी म्हणाले, मला तुमच्या मालकाच्या घरी पार्टीसाठी जायचे नाही. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. हसू पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि चेहऱ्यावर अचानक राग आला होता. तो म्हणाला, मालक तुला एवढ्या प्रेमाने बोलवतात. मी म्हणाले, मला नाही जायचे. ते मला तिथे कोणते जेवण खायला देतात हे माहीत नाही. ते खाल्ल्याबरोबर मला झोप येते आणि सकाळी माझी खूप वाईट अवस्था होते. 2 दिवस मला चालता येत नाही आणि माझ्या पूर्ण शरीरात वेदना होतात. तिथे फक्त पुरुष असतात. तिथे माझं काय काम आहे. जर तुम्हाला तुमच्या बॉससोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी येणार नाही. असं म्हणत मी माझ्या बेडवर बसले. मला माहीत नव्हते की माझा नकार मला इतका महागात पडू शकतो. कुणाल खूप रागाने माझ्याकडे आला आणि माझा हात धरून म्हणाला, आजपर्यंत तू फक्त माझे प्रेम पाहिले आहेस. तू मला नकार द्यायला नको होतास. जर तू माझे म्हणणे नाकारले तर मी किती रागीट माणूस आहे हे तुला माहीत नाही. मी त्याला म्हणाले की काही मोठी गोष्ट नाही जे मी तुला सांगितली. पण त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे रागाने पाहिले. माझ्या नवऱ्याचे हे रूप पाहून माझे हृदय हादरले. मी पुन्हा नकार दिला नाही आणि मालकाच्या घरी पार्टीला गेले. पण मला हे सर्व आवडत नव्हते. आज मला टेबलवरचे चविष्ट खाद्यपदार्थ का आवडत नव्हते, कारण ते खाल्ल्यावर मला बेशुद्ध करत होते. मी माझ्या ताटात खूप कमी जेवण घेतले होते आणि हळूहळू खात होते. पण कुणालच्या मालकाची नजर माझ्यावर पडताच तो म्हणू लागला, रुपाली काय झाले आहे. तू जेवण नीट करत नाही. मी म्हणाले, मला भूक नाही. मला काही म्हणायचे होते तेवढ्यात त्यांनी कुणालकडे विचित्र इशारा केला. हे बघून कुणालने माझ्या ताटात खूप मोठे पदार्थ वाढले आणि म्हणाला, संपूर्ण जेवण संपव. तो रागाने मला बोलवत होता. मी ते जेवण इच्छा नसताना संपवले होते आणि जेवल्यानंतर माझी तब्येत बिघडली होती. आता मात्र मला कुणालवर पण शंका येऊ लागली होती. पुढची सुट्टी येण्याआधी मी तब्येत बरी नसल्याचे सांगून माझ्या माहेरी गेले. माहेरी गेल्यावर एके दिवशी मी माझ्या मैत्रिणींसोबत खरेदीला मार्केटमध्ये गेले. तिथे मला कुणालच्या मालकाच्या मित्रांपैकी एक भेटला आणि आम्ही बोलत असताना तो पुन्हा पुन्हा माझ्या मैत्रिणीकडे पाहत होता. तो मला म्हणाला, वहिनी यावेळी जर तुम्ही मालकाच्या घरी आल्यात तर नक्की तुमच्या मैत्रिणीला घेऊन या. ती पण तुमच्यासारखी खूप सुंदर आहे आणि भरदार शरीराची आहे. मला त्या माणसाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले होते. माझी मैत्रीण त्याच्याकडे रागाने बघू लागली. मी म्हणाले, तुला बोलण्याची पद्धत नाही का. मार्केटमध्ये जाणारे येणारे लोकही जमा झाले. हे पाहून त्या माणसाला खूप राग आला आणि तो मला म्हणाला की त्याला बोलण्याची पद्धत माहीत आहे. आम्ही तुला एक महिला म्हणून तुझ्याशी चांगले वागतो, नाहीतर तू आदर आणि सन्मान देण्यास पात्र नाही. मी त्याला म्हणाले, जिभेवर ताबा ठेव, बोल. तेव्हा तो मला म्हणू लागला की सत्य तुला एवढंच टोचत आहे. तू 2 टक्क्याची बाई आहेस आणि तुझ्याशी मी नम्रपणे बोलू. हे ऐकून मला त्याचा इतका राग आला की मी त्याच्या थोबाडीत ठेवून दिली. तेव्हा जोराचा आवाज ऐकून सर्वजण तिथे उभे राहिले आणि काही लोक म्हणू लागले की जर या व्यक्तीने तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर सांगा, आम्ही त्याची चांगली चौकशी करू. मला तर मनापासून वाटत होतं की त्याचं तोंड फोडायला पाहिजे. मी विचार केला की घरी गेल्यावर कुणालला सांगेल की त्याच्या मालकाच्या घरी तू मला नेत असतो. त्याचे मित्र खूप उद्धट आहेत. त्याच्या नजरेत तर कुणी बहिणी किंवा मुलीचा आदर नाही. तिथे उभे असलेले तरुण त्या माणसाची दखल घेण्यासाठी आधी तो म्हणू लागला की चांगली बाई नाही, ती इथे फक्त नाटक करते. त्याचं हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, हा खोटं बोलतोय. तो म्हणू लागला, प्रत्येक सुट्टीला तू आमच्या हवेलीत काय करायला येतेस. तुझ्याशिवाय तिथे एकही महिला नसते हे माहीत असताना. त्यानंतर त्या माणसाने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे मन चक्र होऊन गेले होते. तो म्हणाला, जर तुझ्या माझ्यावर विश्वास नसेल तर यावेळी सुट्टीच्या दिवशी मालकाच्या घरी ये. मी तुला चांगला धडा शिकवतो. मी तुला
तुझी खरी अवकात दाखवतो की तू नेमकी काय आहेस. माझी मैत्रीण माझ्या तोंडाकडे बघत होती आणि त्याच्या बोलण्याने मी एकदम शांत झाले होते. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. तेथून निघून गेले. तोही निघून गेला. माझ्या मैत्रिणीने माझा हात धरून मला मार्केटमधून बाहेर काढले. माझी मैत्रीण म्हणू लागली, काय बकवास बोलत होता तो माणूस. मी काहीच उत्तर दिलं नाही. माझे मन गोंधळून गेले होते. माझी अवस्था पाहून माझ्या मैत्रिणीने मला घरी आणले, पण मला तिथेही आराम वाटला नाही. मी लगेच माझ्या घरी गेले. मी घरी आले तेव्हा कुणालचा मूड ठीक नव्हता. तो म्हणाला, तुला तुझ्या आईवडिलाच्या घरी जायचे आहे तर तू कामाच्या दिवसात जात जा. मला फक्त 1 दिवस सुट्टी मिळते आणि तू तिथे जाऊन माझा मूड खराब करतेस. मी काही बोलले नाही, कारण मी काहीही बोलले असते तर तो माझ्यावर रागावला असता. यावेळी तो मला त्याच्या मालकाच्या घरी घेऊन गेला. त्यावेळी त्याच्या मालकाच्या घरी तो माणूस आलेला नव्हता ज्याच्याशी माझी मार्केटमध्ये भेट झाली होती. मी अर्धे जेवण करून लगेच वॉशरूमला गेले. मला ते जेवण माझ्या पोटात पचवायचे नव्हते. मी माझ्या घशात बोट टाकले आणि मी जे काही खाल्ले होते ते सगळे बाहेर आले. मी बाहेर पडताच बेशुद्ध होण्याचं नाटक करू लागली. कुणालने मला आपल्या मिठीत घेतलं आणि मला खोलीत आणले आणि बेडवर झोपवले होते. तेव्हा लगेच मालक आणि त्याचे मित्र खोलीत शिरले. तेव्हा कुणाल मला म्हणाला की मी दुप्पट किंमत घेईल. तुम्ही लोक माझ्या बायकोसोबत रात्रभर तुमची इच्छा पूर्ण करता, त्यामुळे ती आजारी पडू लागली आहे आणि मालकाने दिलेल्या पैशापैकी अर्धा पैसा दवाखान्यात तिच्या खाण्यापिण्यात जातो. मला काय फायदा त्याचा. मालक म्हणाला, मला मान्य आहे. त्यासाठी तुला वाटेल ती किंमत तू घेऊ शकतोस. माझा स्वतःचा नवरा माझा सौदागर होता. नवरा हा बायकोचा रक्षक असतो. वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी माणूस प्रत्येक नात्याला विसरतो. हा कसला नवरा होता जो माझा सौदा करत होता. ते माझ्यासोबत काही चुकीचे करण्याआधीच हवेलीच्या बाहेर पोलिसाच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळे हैराण झाले. मी इथे येण्याआधीच पोलिसांना फोन करून सगळं काही सांगितले होते. पोलीस आत आले तोपर्यंत मी उठून बसले. मला बसवलेले पाहून कुणाल आणि मालक यांचा चेहरा फिका पडला. मी माझ्या नवऱ्याला अटक केली होती. कुणाल तुरुंगात होता आणि त्या दरम्यान मी घटस्फोटाचा पेपर देखील तुरुंगात पाठवला होता. माझा घटस्फोटही झाला होता, पण माझ्या आई वडिलांकडे एक तक्रार आहे की माझे नाते निश्चित करण्याआधी त्यांनी हे तरी पाहिले की मुलगा एकटा आहे. माझ्यावर खरंच जबाबदाऱ्या नसतील, सासू सासरे यांचे टोमणे नसतील, पण हे नाही पाहिले की तो काय करतोय. माझी तर सर्व आईवडिलांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करण्यापूर्वी मुलीची सर्व माहिती मिळवावी, नाहीतर त्याच्या आयुष्यात कुणालसारखा माणूस सामील होऊ शकतो. त्यामुळे मुलीची सर्व माहिती काढूनच आपल्या मुलीचे लग्न करा, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.